चौरंगी स्थानावरून आलो आम्ही आडगावच्या स्थानावर आणि तिथून ते जवळपास 2 किलोमीटर असं होतं. आणि हा माझ्या चेहऱ्यावरचा ग्लो हा जस्ट ग्लो नसून सकाळी 7:30चं ऊन आणि तो जो लाईट माझ्या चेहऱ्यावर पडला आणि तो जो अँगल त्याच्यामुळे तो जो फोटो मी काढलेला तो खूप सुंदर आला. आणि जवळपास आफ्टर 14 इयर्स आय व्हिजिटेड दिस टेम्पल. आणि इतक्या काही मेमरीज आहेत जसे की लहानपणी आम्ही इथे पायी मम्मी सोबत चालत यायचो आणि आता साधं गाडीने सुद्धा इतकं लांब वाटतं हे मंदिर. आणि खरंच तो ग्लो खूप छान होता ना. आज मला मीच सुंदर वाटते आहे. कधी कधी त्या जागेचा सुद्धा तो इफेक्ट असतो. ती जी प्रसन्नता असते ती आपल्या अंतर्मनात तर दिसतेच पण सोबतच ते आपल्या चेहऱ्यावर पण दिसते. चालत चालत आले तिथपर्यंत दंड दंड निघाला आता. आणि इथे स्वामींची लीला सांगायची तर इथे स्वामींचं वास्तव्य होतं. आणि नंतर आम्ही पुढे निघालो घरी जायला. तर जाताना मध्येच इथे कुंभमेळ्याच्या वेळेस मागच्या वहिनींसोबत मी आले होते आणि त्या आमच्या काही मेमरीज आम्ही डिस्कस करत होतो. हे बघा ही किती छान ड्रॉइंग त्या भिंतींवर केलेली आहे. आणि पुढे जाताना वैशालीला भूक लागली होती तर आम्ही तिथे बस येताना वैशालीला म्हणजे माझ्या लहान्या भाऊजीला भूक लागली होती तर आम्ही असं इथे थांबलो. आणि सकाळी सकाळी ती जंक फूड खायला सुरू झाली. आणि मला सकाळी चहा हवा होता पण चहा काय आम्हाला मिळालेला नाही. आणि मग आम्ही असं घरी निघालो. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.